वरुड शहरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा सुरू आहेत. आज संपूर्ण प्रचार यंत्रणा थांबणार आहेत. प्रत्येक उमेदवार हा नागरिकांचे आशीर्वाद घेण्याकरता त्यांच्या घरापर्यंत जात आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 8 ब मधील उमेदवार डॉक्टर प्रांजली कुऱ्हाडे मॅडम आहे आपल्यासोबत. मॅडम, आज तुम्ही प्रचार यंत्रणा थांबणार आहेत, तर प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत आपण पोहोचले, आशीर्वाद घेतले. एक आपण डॉक्टर आहात, एक आपण समाजसेवेतसुद्धा आपलं चांगलं कार्य आहे. तर नेमकं आपण डॉक्टर की पेशापलीकडे एक समाजकारणात आपलं समाजसेवेची आवड होतीच, परंतु एक नगरसेवकाचा पद म्हणजे उमेदवारी का नेमकं, या संदर्भात काय? सर्वप्रथम तर मी सर्व मायबाप जनतेला आणि प्रभाग 8 मधील माझ्या बंधू भगिनींना नमस्कार करते. मी डॉक्टर सौ प्रांजली चेतन कुऱ्हाडे चौधरी. मला प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारी देऊन पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते. आणि आता जी उमेदवारी घेतलेली आहे आणि ज्यासाठी मी नगरसेवक या पदासाठी उभी आहे, तर यामागचं असं कारण आहे की मी 10 ते 12 वर्षापासून माझा वैद्यकीय पेशा तर सांभाळत आहेच. वैद्यकीय सेवा ही मी निरंतर देतच आहे. पण एक मनात असा ध्यास होता किंवा माझी इच्छा होती की आपण का नाही की आपण वैद्यकीय सेवेसोबतच आपण समाजसेवा पण करायची. कारण गेल्या 10 वर्षापासून मी एका सामाजिक संघटनेसोबत जुडलेली आहे. जी आमची संघटना आहे क्रांतिज्योती ब्रिगेड, ही एक सामाजिक संघटना आहे. परत आमची एक डॉक्टर लोकांची एक संघटना आहे निमा आणि निमा वुमन्स फोरम, ज्यामध्ये आम्ही सगळं सामाजिक कार्य करत असतो. आणि समाजामध्ये ज्याही काही अडचणी असेल किंवा काही असेल तर त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. आणि तोच एक ध्यास होता की ठीक आहे, आपण हे सगळं करतो आहे, पण याला एक व्यापक रूप भेटायला पाहिजे. आणि ते रूप भेटण्यासाठी काहीतरी आपल्या हातात पाहिजे. एक व्यासपीठ आपल्याला आवश्यक असतं आणि त्या व्यासपीठाद्वारे आपण अजून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते काम करू शकतो. आणि ते व्यासपीठ म्हणजे मला असं वाटते की समाजसेवा आणि राजकारण यांचा एक जवळचा संबंध आहे. ते दोघं इक्विव्हॅलंट आहे. आणि हे काम करण्यासाठी आपल्याला एक पद पण हवं. जेव्हा पद असेल तर त्या पदाद्वारे आपण त्या पदाचा आधार घेऊन जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं आपण लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याकडून जेवढं होते तेवढं आपण नक्कीच त्यांना द्यायचं. स्वतःला आपण यामध्ये झोकून द्यायचं. आणि माझी एक स्वतःची वैयक्तिक तरी किंवा म्हणजे माझ्या लोकांमध्ये माझी असलेली एक ओळख अशी आहे की मी हाती घेतलेलं काम ते शेवटास नेते आणि त्यासाठी पूर्णतोपरी प्रयत्न करते. मॅडम, आपलं राहणं एक दुसऱ्या प्रभागात आहेत, परंतु आपण प्रभाग 8च का निवडला? कारण की खूप तुमच्या प्रभागात तुमची चांगली ओळख आहे, तुम्ही त्याही प्रभागात राहू शकले असता, परंतु प्रभाग 8 मध्येच उभे राहण्याचं काय कारण आहे? बरोबर. हा प्रश्न भरपूर लोकांना सध्या सतावत आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मॅडम तर तिकडे राहतात या प्रभागामध्ये, त्या कशाला आल्या, म्हणजे इथे का बरं त्यांनी उमेदवारी मागितली? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की माझा इथे दवाखाना सरकारी दवाखान्याला लागून जो माझा दवाखाना आहे कुऱ्हाडे क्लिनिक म्हणून, तर त्या ठिकाणी मी गेले 7 ते 8 वर्षापासून मी या एरियामध्ये वावरत आहे. या ठिकाणी मी आरोग्यसेवा देत आहे आणि या लोकांशी माझा एक जवळीक निर्माण झालेली आहे. आणि माझे पेशंट, भरपूरसे पेशंट जे आहेत ते याच एरियातले आहेत. त्या लोकांची साथ मला आधी पण मिळालेली आहे आणि आता पण मला मिळेल यात मला तीळमात्रही शंका नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की माझा दवाखाना इथे आहे. माझा दवाखान्याचा टाईम आहे सकाळचा 10 ते 3 आणि संध्याकाळी आहे माझा 5 ते 9. म्हणजे उरलेले फक्त 2 तास मी दिवसातले फक्त घरी राहते आणि जास्तीत जास्त वेळ मी दवाखान्यात घालवते माझा. त्यामुळं मला असं वाटलं की मी दवाखान्यात थांबून बाकीच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणं मला खूप सोयीस्कर होईल. कारण इथल्या इथे मला काही जरी अडचण आली, नगरपालिका मला जवळच आहे आणि माझं घरातून निघणं तरी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या महिलेला अशक्य राहतं थोडं घर सांभाळता. पण माझा दवाखाना म्हणजे माझं ऑफिस आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की माझं घर जरी पांडुणा चौकात आहे तर आणि माझा दवाखाना सरकारी दवाखान्याला लागून आहे. घरापासून निघेपर्यंत माझा जो प्रवास असतो म्हणजे की मी घरापासून निघते तर रिंग रोडने येते सहसा. येता मला दत्तात्रय नगर, गुरुदेव नगर, लक्ष्मीनगर, शिवनगर या सगळ्या 4ही नगरांना मी पार करते. पार करून मी इंदिरा चौकात येते. इंदिरा चौकापासून दूरभाष केंद्र पार करते आणि त्यानंतर माझा दवाखाना लागतो. म्हणजे गोष्ट अशी आहे की येताना आणि जाताना असे दिवसातून माझे 4 चक्कर होतात आणि 4 चक्कर होतात म्हणजे ही एक एवढी चांगली गोष्ट आहे की हे सगळा एरिया या प्रभागाचा माझ्या नजरेखालून रोज 4 वेळा जाणार. आणि मला नाही वाटत की असं कुणीही एक नगरसेवक असेल की तो दिवसातून 4 वेळा आपल्या प्रभागातून चक्कर मारत असेल, तेही रोज. आणि हे
हे माझ्यासाठी काहीच कठीण नाही आहे. मला घरातून त्यासाठी निघणंच आहे माझ्या पेशासाठी. त्यामुळं माझ्यासाठी हे सहज शक्य आहे असं मला वाटलं आणि अगदी सोयीस्कर माझ्यासाठी हा प्रभाग आहे की मी लोकांच्या समस्या याद्वारे अगदी चांगल्या रीतीने मी सोडू शकेन. पण पाहू शकता एक निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप सुरू असतात. आपल्यासोबत डॉक्टर प्रांजली कुऱ्हाडे मॅडम आहेत. त्यांनी बोलून दाखवलं की माझी प्रभाग 8मध्ये उमेदवारी का, आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या प्रभागात जे काही समस्या आहे, जे काही लेआउटचा विषय आहेत, कारण की एक रिंग रोड परिसरातील तो प्रभाग आहे, मोठा प्रभाग आहे तो. मॅडम, एक तुम्ही तुमच्या प्रभागात फिरले, प्रचार करत असताना प्रत्येक नागरिकांमध्ये गेले, आशीर्वाद घेतला. एक तुमचा अजेंडा आहे का तुमच्या प्रभागात काय करता येईल बा नेमकं? आता खूप काही युवक आहेत, नवे युवक आहे निवडणुकीमध्ये आले आहेत, परंतु तुमचा अजेंडा, मी डॉक्टर आहेत, एक पेशाने डॉक्टर आहेत, एक अनुभवी आहे, शिकलेले आहेत, तर तुमचा अजेंडा काय राहील? फिरताना आम्हाला असं जाणवलं की आपल्या इथे सौंदर्यीकरण फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाग बगीचे तिथे पण लहान मुलांसाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी आपल्याला तिथे काही त्या लोकांना त्यांचा वेळ घालवता येईल अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर रस्ते, नाल्या यांची साफसफाई. एक डॉक्टर या नात्याने मला असं वाटते की सगळ्यात जास्त जी रोगराई वाढू शकते, तर ही रोगराई ज्यावेळी आपण साफसफाई ठेवत नाही, स्वच्छता राहणार नाही, तिथून रोगाचा प्रसार जास्त असतो. कारण अस्वच्छता हे रोगाचं माहेरघर आहे. त्यामुळं मला असं वाटते जेवढा जास्त स्वच्छ परिसर आपल्याला ठेवता येईल तेवढा जास्तीत जास्त परिसर आपण स्वच्छ ठेवायला हवा. आपल्याला सौंदर्यीकरण, त्यानंतर नाना-नानी पार्क वगैरे आपण वयोवृद्धासाठी करू शकतो. त्यानंतर डॉक्टर या नात्याने मला असं वाटते की स्वच्छतेकडे खूप जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे की ज्यातून आपण रोगमुक्त असा परिसर आपण तयार करू शकू. आणि त्यानंतर महिलांचं जे आपण सुरक्षा म्हणतो, सुरक्षिततेसाठी आता काल बावनकुळे साहेब येऊन गेले, त्यांनी पण ते आपल्याला शब्द दिलेला आहे, म्हणजे की आपण ठिकठिकाणी जागोजागी एक महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे असायलाच हवे. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आपल्याला डिजिटल इंडिया कसं करता येईल आणि आपल्याला त्यांच्यासाठी एक वाचनालय जिथे जाऊन ते शांततेत त्यांचा अभ्यास करतील आणि जास्तीत जास्त त्यांचा अभ्यासाचा प्रोग्रेस कसा होईल, शिक्षणात त्यांची कशी वाढ होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि कसं आहे की मला घरून तर भगवंताने भरपूर दिलेलं आहे. आपण एक मनात अशी इच्छा होती, ध्यास होती की आपण सगळं आहे आपल्याकडे, पण एक जनतेची सेवा, आरोग्य सेवेसोबतच जनतेची सेवा, समाजाची सेवा आपण करायला हवी आणि ती आपण करू शकतो. आणि त्याच ध्यासापायी मी उमेशजी यावलकर दादांना मागणी केली की मला तुम्ही एक संधी द्या. दादांनी मला संधी दिली. एक नवीन चेहरा आहे, पण नवीन चेहऱ्यामध्ये एक जिद्द आहे की मी हे करून दाखवते. मला एक खात्री आहे. मला सगळं मायबाप जनतेला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही मला एक संधी द्या आणि त्या संधीचं सोनं मला करायचं आहे. तुमच्यासाठी मला या समाजसेवेमध्ये उतरायचं आहे आणि झोकून द्यायचं आहे आणि पूर्णतोपरी तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी यामध्ये उतरलेली आहे. नमस्कार सर्व मायबाप जनतेला, बंधू भगिनींना मी अशी विनंती करते की माझे बौद्धचिन्ह कमळ आहे आणि माझी बटन 1 नंबरची आहे. जागृत शाळा हे आपले मतदान केंद्र आहे. तर सर्व मायबाप जनतेना मी असं सांगू इच्छिते की मला प्रचंड बहुमताने विजयी करा. सोबतच माझ्यासोबत गौरव भाऊ इंगळे उभे आहे प्रभाग नंबर 8मधून, त्यांना देखील प्रचंड बहुमताने विजयी करा. नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले ईश्वर शिवकुमारजी सलामे यांना देखील बहुमताने विजयी करा.